नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा ब्लाऊजच्या पाठीमागचा भाग आहे. तर पाठीमागच्या भागाला टक्स कसे घ्यायचे आणि पट्टी कशी लावायची हे दोन्ही आज आपण बघणार आहोत. तर हा बघा मी अस्तर जोडून घेतलेला आहे. हा राऊंड गळा आहे. तर ह्याला आपण पाठीच्या भागाचे टक्स कशा पद्धतीने घ्यायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला तर मैत्रिणींनो करूया सुरुवात. तर हे बघा आता हा मध्य आहे. मध्यापासून इकडे आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून मध्यापासून इकडे आपल्याला 4.5 इंच घ्यायचं आहे आणि उंची आपल्याला ठेवायची आहे 5 इंच. ती सुद्धा थोडीशी तुमच्या ब्लाऊजच्या उंचीनुसार ठरते. जर हितलं अंतर जर चेस्टच्या मापानुसार ठरतं. जर चेस्ट जास्त असेल तर हितलं अंतर 4.5 इंच 4.5 5 इंच ठरतं आणि कमी असेल तर 4.5 इंच ठरतं. आणि हितले सुद्धा हाईट मी 5 इंच ठेवलेली आहे. इकडून पण मी 5 इंच घेतलेली आहे. ह्या साईडला आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. ह्या साईडला पण आपल्याला अर्धा इंच घ्यायचं आहे. हा असा टक्स आखून घ्या क्रॉसमध्ये. असं इथून जास्त धरत धरत इथं कमी कमी करत आणायचं आहे आपल्याला. इकडंही ह्या साईडला इकडं अर्धा इंच इकडं अर्धा इंच घ्यायचं आहे. तोही असा इथून असं मी डार्क करत आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित दिसावं ह्यासाठी. तर हे बघा हे अशा पद्धतीने टक्स घेतलेले आहे. ब्लाऊजमध्ये टक्स घ्यायचं कारण टक्स घेणं गरजेचं आहे. कारण ब्लाऊज पूर्ण जर प्लेन शिवला तर एक तर तो फिटिंगला व्यवस्थित बसणार नाही. इथं जो ही साईड आहे ही उचलण्यासारखी होणार आणि त्यामुळे टक्स जर घेतलं तर परफेक्ट ब्लाऊज होतो. त्यामुळं ब्लाऊजमध्ये टक्स घेणं गरजेचं आहे. तर काही जण काय करतात टक्स घेतल्यानंतर सुद्धा पट्टी लावत नाही. तर तसं न करता टक्स घेऊन झाल्यानंतर पट्टी ही कंपल्सरी लावा. त्याशिवाय ब्लाऊज फिटिंगला अजिबात व्यवस्थित बसत नाही. तर चला आपण टक्स घेऊया. तर हे बघा हे असे क्रॉस धरा आणि ह्या असं हळूहळू करत कमी कमी करत तुम्ही वरतीपर्यंत असं आणा. हे असा तिरकस असा टक्स घ्या. डबल टिप घ्या तुम्ही. हा अशा पद्धतीने हा टक्स मारून झालेला आहे. तर हा टक्स घेऊयात आपण. ह्याला पण आपण डबल टिप घेऊया. अशा पद्धतीनं हे आपले 2 टक्स घेऊन झालेले आहेत. गळा जर खूप खाली आला तर टक्स हे थोडेसे त्या साईडला सरकवून घ्यावे लागतात. पण गळा हा थोडा कमी असल्यामुळं हे टक्स इथपर्यंत चालतात. हे अशा पद्धतीनं तुम्ही टक्स घ्या. आता आपण ह्याला पाठीची पट्टी जोडून घेऊया. तर हे बघा मी ही 1.25 इंचाची पट्टी घेतलेली आहे. अशा 2 पट्ट्या जोडून घेणार आहे मी. तुम्ही हवं तर 1 इंचाची पण घेऊ शकता किंवा 1.5 इंचाची पण घेऊ शकता. हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. मी ही 1.25 इंचाची पट्टी रुंदीला घेतलेली आहे. तर आता ही दोन्ही पट्ट्या जोडून घेऊयात. तर एका साईडला आपण फोल्ड करून घेऊयात 1.5 इंचाचा. हे बघा ह्या एका साईडला मी 1.5 इंचाचा फोल्ड करून घेतलेला आहे. आता आपण पाठीला पट्टी जोडून घेऊया. पाव इंच अंतर घेऊन अशी पट्टी जोडून घ्या आणि टक्सची जी तोंड आहेत ते टक्सचे एक तर ह्या साईडला समोरासमोर ठेवा किंवा त्या साईडला टक्सचं हे ठेवा आणि ह्या साईडला हे टक्सचं तोंड ह्या साईडला ठेवा. इथं 1.5 इंच असं एक बारीकशी चून घ्या. अशा पद्धतीनं तुम्ही
पुढच्या ह्या टक्सला पण थोडंसं 5 इंच बारीक चिचून घ्या. आता ह्याला आपण पट्टीवरती दाबटीप मारून घेऊया. आता ही पट्टी अशी आतल्या साईडला फोल्ड करून घेऊयात आणि मधून अशी टीप घेऊयात. हे बघा, हे अशा पद्धतीनं हे टक्स पण घेऊन झालेत आणि ही पट्टी पण जोडून झालेली आहे. अगदी फिनिशिंग सहित मी पट्टी जोडलेली आहे. आणि ह्या पद्धतीने 5 इंच वरती फोल्ड करून घ्या आणि ह्याला दाब टीप घ्या आणि मधून टीप मारून घ्या. कारण साईडला जो हा भाग येतो इथून आपल्याला हेमिंग घालावं लागतं आणि नंतर ही जी मारलेली टीप आहे ती आपल्याला उसवावी लागते. कारण फ्रंट साईडला जर नाही, हे जर सरळ बाजूनं बघितलं तर टीप दिसते, मग दिसू नये ह्यासाठी आपल्याला हेमिंग घालून झाल्यानंतर ही टीप उसवावी लागते. हे अशा पद्धतीनं तुम्ही ही पट्टी व्यवस्थित अशी लावून घ्या. आणि ह्या टक्सची तोंड बघा, ही जर तुम्हाला हवं तर हे आतल्या साईडला ठेवा, नाहीतर हे बाहेरच्या साईडला ठेवा. पण हे फिनिशिंग छान दिसतं. दोन्हीही एका म्हणजे ह्या साईडला हे आलेलं आहे टक्स, ह्या साईडला हा टक्स आलेला आहे, तर व्यवस्थित दिसतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही मी पूर्ण फिनिशिंग सहित आणि बारकावे सहित मी पाटीला पट्टी कशी लावायची हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे मैत्रिणींनो. ह्या पद्धतीनं तुम्ही तुमचे ब्लाऊजला किंवा तुम्ही कस्टमरचे ब्लाऊज शिवत असाल तर त्यांच्या ब्लाऊजला तुम्ही अशा पद्धतीनं पट्टी लावून घेऊ शकता. आणि ह्यामध्ये काही तुम्हाला शंका असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून विचारू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.